ख्रिसमस नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी युनायटेड ख्रिश्चन संघटनेतर्फे करण्यात आली। नाताळ सणानिमित्त 20 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात। किनवट येथे सुरू असलेल्या एका प्रार्थना सभेत धर्म परिवर्तन केले जात असल्याचा आरोप करत ती प्रार्थना सभा उधळून लावण्यात आली होती। तेथे कोणतेही धर्म परिवर्तन नाही तर केवळ प्रार्थना सभा होती असे संघटनेचे म्हणणे आहे। पण या घटनेनंतर विनाकारण गैरसमज पसरला आहे। त्यामुळे नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली। जानेवारी 1 तारखेपर्यंत जे आमचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात, लहान लेकरांचे असतात, प्रार्थनास्थळ विशेष प्रार्थना वगैरे सभा आयोजन करत असतो। नाताळ सण साजरा करत असताना आम्हाला तिथली रिस्टर परवानगी भेटावे आणि प्रत्येक धार्मिक स्थळ असेल, प्रार्थना भवन असेल, प्रेयर सेंटर असेल, तिथं पोलीस संरक्षण भेटण्यासाठी आम्हाला तिथं संरक्षण भेटण्यासाठी तिथं प्रत्येक समाजाचे लोक तिथे येतात। नाताळ हा साजरा करण्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटावे आणि रिस्टर परवानगी भेटावी यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे। किनवट इथे गोकुंदा येथे पास्टर खालेब आत्राम यांचे एक ख्रिसमस प्रोग्राम एका गार्डन मध्ये एनआरटी गार्डन मध्ये किनवट इथे प्रार्थना घेत असताना काही लोकांनी तिथे येऊन धर्मांतर करत आहेत, पैशाची आमिष दाखवत आहे असा आरोप करण्यात आला। माझी एवढीच विनंती आहे, जर असा कुठलाही प्रकार झाला असेल, तिथं जर त्यांच्याकडे कुठलाही पैसे आढळले असतील तर आम्ही स्वतः संघटनेकडून युनायटेड ख्रिश्चन असोसिएशन कडून आम्ही त्याचा निषेध करतो। पण असले कुठलीही घटना नाही। एखादा कार्यक्रम ख्रिसमस ठेवत असताना शेजारचे आजारचे लोक मित्रगण येतात आणि कुठेतरी जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो आणि सगळ्यांना ख्रिसमस हा सगळ्यांना आनंदित सहभागी करण्याचा कार्यक्रम आहे। त्याच्यासाठी असली कुठलीही घटना घडलेली नाही। जर घडल्यास कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे, अन्यथा त्याच्यावर कारवाई होऊ नये अशी आमची विनंती आहे। जेव्हा ख्रिश्चन समाजाचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक वेळेस हिंदू संघटना असो, आमचे भाऊबंधू असो, ते सर्व लोक एकच आरोप लावतात की पैसे देऊन आमिष दाखवून ख्रिश्चन लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित करत आहेत लोकांना। तर आम्ही आमच्या समाजामध्ये असे खूप काही गरीब लोक आहेत ज्यांची मदत आम्ही स्वतः नाही करू शकत। पहिला आम्ही आमच्या समाजाला बळकट बनवू, नंतर पैशाचा विषय इथे येतच नाहीये। आणि या पैसा म्हणून ख्रिश्चन धर्माला सतत प्रत्येक वेळेस ह्याला टार्गेट करून त्यावर खोट्या अफवा आणि खोट्या बातम्या पसरवून ख्रिश्चन धर्माला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं जात आहे।